बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी तडका, प्रकरण 13. आपल्या हातात मोजून 10 मिनिटे आहेत. शालिमारहून द्वारकाला यायला सांगळीना 8-10 मिनिटे लागतील. अवंतिकाने तर रूममध्ये सारा उकिरडा करून ठेवलेला. श्रावणीनं कामावरून येत पर्स ठेवलीच होती की तोच सांगळींचा फोन. काय करावं, हा रूम आवरावा की तयारी करत सरळ बाहेरच भेटावं. आपणास असं भेटायला अजून असं कधी नानाही आले नाहीत. नाना हवे नको ते विचारत व लगेच पाठवत, पण नाना आल्याचं तिला आठवेना. त्याही स्थितीत नानाच्या आठवणीनं तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आपलं माणूस येतंय, आपलं माणूस ही भावनाच किती मोहक, मनाला पिसारा उभारत विहारायला लावणारी. श्रावणीनं भराभर रूम आवरला. अवंतिकाचे कपडे वस्तू अक्षरशः तिने काही मिनिटात कोंबल्या. तोंडावर पाणी मारलं. कपडे तसं आपणास कपड्यांची चॉईस नाहीच. निमा व आत्ताशी अवंतिकाही आपणास हसतात. तिने बॅगेत ड्रेस पाहिला, पण जे चांगलं ते न धुतलेलं. शोधाशोध करत बॅगेचा सारा पसारा. वेळ सेकंदानं सरकत होती तशी छातीत धडधड. तिला साडी हातात आली. तिनं साडीच घातली. केस विंचरले. फ्रीज उघडलं. अवंतिकानं आणलेला एक मोगऱ्याचा गजरा दिसताच तिला कोण आनंद झाला. तिनं तो केसात माळला. मोजून 10 मिनिटात तिने चपळाईनं सारं आवरलं. आता केव्हाही डोअरबेल वाजेल. नकोच, त्यापेक्षा दार उघडच ठेवू. तिने मोबाईल घेतला. सर, कुठपर्यंत आलात? बस येईलच आता द्वारकात. या, मीच येते द्वारकेला, म्हणत श्रीकांत नकार देतोय तोवर तिनं कॉल कट केला. ती दार लोटत निघणार तोच पुन्हा आत येत तिनं आरशासमोर एकदा पाहिलं. काहीतरी राहिलंय. आठवलं, आपलं काहीच नाही. अवंतिकाच सारं. हाताशी येईल तो स्प्रे तिनं उडवला व दार लोटत ती द्वारकात आली. धडधड धडधड हुरहुर. थांबणाऱ्या ऑटोस ती अधीरतेनं पाहू लागली. मृगसरी बरसल्या. काटे सावर मोहरली. पळस फुलला. गंधेल उडाला. रान वारा, गार गार वारा. सारे स्मृती वहरले. ऋतूंचं गारुड मनावर की मनाचा ताबा ऋतूंवर. काही असो, पण साऱ्याच ऋतूंची सरमिसळ होत एक सुंदर नौखा ऋतू भरत मोहरतोय. श्रीकांतनं उतरत भाडं दिलं व श्रावणीकडे वळत हसला. या, जवळच आहे रूम. श्रावणी, त्यापेक्षा इथं जवळ चहा कॉफी घेत थांबूयात. फक्त 5 मिनिटात सह्या उरकता येतील. श्रावणीनं हिरमोड होतोय म्हणून येऊ पाहणाऱ्या रागाच्या आट्या महत् प्रयासानं आवरल्या. सर, असं नका करू, जवळच आहे रूम. श्रीकांतला भीती की थेट रूम पावे तो आलाच कसा म्हणून छापऱ्यागत लाज वगैरे काढली तर. तो मनातच घाबरत मंद हसलाही. श्रावणी पुढं व तो मागे. त्याचं लक्ष अचानक तिच्या साडीच्या रंगावर गेलं. त्याच्या मनात एकदम मोरपीस फुलल्यागत. कुसुंबी रंगाची साडी. तो चालता चालता चक्रावला. त्याग प्रेमाचं प्रतीक हा कुसुंबी रंग. सर, दगडू सर नाही आलेत? नाही, दगडू सरांना कुसुंबी रंग नाही आवडत. श्रावणीनं चमकून पाहिलं. काय? दगडू सरांना भाऊसाहेब सोबत घेऊन गेलेत. काम उरकलं की ते मला न्यायला येतील. श्रीकांत रक्तचापावर ताबा मिळवत जीभ चावली. असं वर्दळीत आपणास वेगळंच काहीतरी ऐकू आलं असावं असं श्रावणीस वाटलं.
रूमवर येता श्रावणीनं पाण्याचा ग्लास भरला. ती तसाच देणार तोच थबकली व ट्रेमध्ये ठेवला. श्रावणी, घोळ करू नकोस, तसाच ग्लास हातात देतेस का? तिनंही जीभ चावली. ट्रे दोन्ही हातात, तोवर खांद्यावरचा पदर खाली निसटत होता. तिनं पटकन एक हात सोडला व पदर आवरला. श्रीकांत पाहतच राहिला. पाणी पिताना त्या सदानंदाकडे चहा प्यायला गेलो असतानाची श्रावणी नजरेसमोर तरळली. तेव्हाची श्रावणी किती बेफिकीर होती आणि आताची ही श्रावणी किती घाबरणारी आणि लाजरी आणि समंजस. कुसुंबी रंगावर किंचित भीती व लाजेची छटा. कप हातातच धरून ठेवणार का? त्याला त्यावेळचं बोलणं आठवलं आणि त्यानं झटक्यात ग्लास ट्रेमध्ये ठेवला. सर, खरंच खूप आनंद झाला. छापऱ्याहून भेटायला आलात यानं. श्रावणी बोलली. या फाईलवर तुझ्या सह्या घ्यायच्या होत्या म्हणून. बरं, अवंतिका नाही दिसत. रविवार असला की ती लागलीच घरी पळते, श्रावणी बोलली आणि श्रीकांत सपावला, सुटलेला ठाव आठवत. सर बसा, मी चहा करते. श्रावणी, काहीच नको, आधी फाईलवर सह्या कर. सर असं कसं? चहा पोहे तर करू द्या. श्रीकांतला हसू आलं. यावेळेस पोहे? जेवण बाहेर करूयात, श्रावणी पेन शोधत म्हणाली. श्रीकांत फाईल काढू लागला. श्रावणी, श्रावणी, तू मूर्ख आहेस, काहीही बरळते. आज तुला काय झालंय? श्रावणी जीभ चावत पुन्हा मनात म्हणाली. श्रीकांत सांगत असल्या ठिकाणी ती सह्या करत होती, अगदी जवळ. मोगरा, अवंतिकाचा स्प्रे. आपण भलतंच वेगळं काहीतरी मारलंय यानं श्रावणी ओशाळली. आपण जसं आहोत तसंच सामोरं जायला हवं होतं. आपला मूळ स्वभावच आपल्या व्यक्तिमत्वास शोभा देत उठाव आणतो. आपणास बाकी कोबड्यांची गरज नाही. श्रावणी मनात चडपडली. कस्तुरी अस्तुरी, थरकापला श्रीकांत. काय सर? श्रीकांत सर काय बोलले हे न कळल्यानं श्रावणी विचारू लागली. नाही, कुसुंबी रंगाचा छान सुगंध येतोय. श्रीकांत तरी बोललाच. तुम्हास आवडतो का कुसुंबी रंगाचा सुगंध? श्रावणी सही करण्याचं थांबवत म्हणाली. बाराखडीत सर्व स्वर एकमेकात मिसळत होते. मोगरा, स्प्रे, कुसुंबी रंगाची साडी, सार सार सर मिसळ. झाल्या का सह्या? बसा, चहा ठेवते लगेच, म्हणत श्रावणी समोरच गॅसवर चहा ठेवू लागली. श्रीकांत तिच्याकडे पाहत होता. पदर आता खांद्यावरून कमरेला खोचला गेला होता. त्यानं श्रावणीच असं साडीत दुसऱ्यांदा पाहिलं होतं. गोकुळ निमा येतात का भेटायला? आपण एकसारखं पाहतोय हे लक्षात येताच तो काहीतरी विचारावं म्हणून विचारता झाला. सर, जगात कोणी कुणाचं नसतं की कोणीही कुणाचं असतं? श्रावणी पाहत सवालत होती. श्रावणी, तसं नाही, पण ड्युटीमुळे आले नसावेत, श्रीकांत समजावत म्हणाला. श्रावणी गाळणीनं चहा घोटत होती. चहाची वाफ तिच्या चेहऱ्यावर वर वर सरकत होती. बटा मस्त लयीत भुरभुरत होत्या. तिनं 2 कप भरले. सर, मला चहा मनापासून आवडतो. चहा म्हणजे माझा वीक पॉइंट व स्ट्रॉंग पॉइंटही. बोर्डिंग आणि चहा संबंध नाही म्हणून चहा असला नसला तरी मला एवढं जाणवत नाही. माझं तसं नाही. अगदी तपकिरी रंगाची वस्तू दिसली तरी मला चहाची तलब लागते. मला कुसुंबी रंग आवडतो, श्रीकांत बोलला आणि श्रावणीचं लक्ष आपल्या साडीवर गेलं. मनात सावड चावड उठली. त्या सावड चावडीचा जणू दोन्ही मनात पाझर फुटला. श्रावणी नजरेचं पाखरू आवरत कुसुंब्या साडीचा पदर चाळू लागली. पण श्रीकांतच्या नजरेचा पारा एकाच ठिकाणी स्थिरावला. आपण मूर्ख आहोत. काय तलप आणि तपकिरी रंग घेऊन बसलोत. निदान यावेळेस तरी
श्रावणीनं चहाचा कप घेतला. कप देणारच होतो, श्रीकांत बोलला आणि श्रावणी हसली. सर, बापाची सावली असते तोवर माणूस रुबाब करत. बाप गेला की माणसाचा सारा रुबाब. श्रावणीस ही नाना पहिल्यांदा सरांना चहासाठी घेऊन आले होते तो प्रसंग आठवला म्हणून ती बोलली. श्रीकांत काहीच बोलला नाही. सदानंदाचा उल्लेख होता, त्याचंही मन कातर झालं. एक विचारू सर? विचार. तुमचे आई वडील कुठे असतात? श्रावणीच्या या प्रश्नानं मात्र श्रीकांत थरथरला. तो बराच वेळ स्तब्धतेनं पाहत राहिला. आठवत नाहीत म्हणण्यापेक्षा मी पाहिलेलं नाही. डोळ्यात जणू रक्त साकाळत असावं अस्वांचं. म्हणजे आता नाहीत? माफ करा, मला माहीत नव्हतं, श्रावणी बोलली. तो श्रीकांतचा फोन खणाणला. हॅलो. दगडूचा कॉल होता. निघतो मी. भैयासाहेब व दगडू येत आहेत शालीमारला. श्रीकांत बोलला आणि आपण नाहक नको तो विषय छेडला म्हणून श्रावणी मनात खट्टू झाली. मी पण येते शालीमार पावेतो. श्रावणी, नको, भैयासाहेब आहेत, श्रीकांत बोलला. तरी श्रावणी द्वारकेपर्यंत यायला निघू लागली. श्रीकांत तिच्याकडे पाहिलं, तिनं त्याकडे पाहिलं. अगदी छपरा सोडताना उतरणीवर व नावेजवळ वाटत होतं तसाच मोहर फुलत होता. काही सेकंद तर दोघांना वाटलं की कडकडून भेटावंच, पण पुन्हा संयमी मनाचा हिया. दार तसंच उघडं ठेवत श्रावणी मागं मागं निघाली. श्रीकांत ऑटोत बसला आणि हात हलवणार तोच तिच्या संयमाचा बांध फुटला. डोळ्यांत आसवे तरळली. एकतर जत्रा भरूच नाही, भरली तर उठूच नाही. जत्रेतली एक एक उठणारी पाल, कमी होत जाणारा एक एक माणूस, आणि मग त्या सुन्या जागा मनात घालवा घालव. श्रावणी रूमवर आली. तिनं पहिलं काम केलं ते म्हणजे मोबाईलवरील स्टेटस फ्रायवन्सी बदलत स्टेटस ठेवला. कुसुंबी रंगाच्या साडीवरील फोटो. खरंच हा रंग त्याग, प्रेमाचं प्रतीक. ती पलंगावर तशीच पडून राहिली. खाली दूर गल्लीतून कसमादे पट्ट्यातील गाणं वाजत होतं. औ कुसुंब्या रंग, रंग भावची. आपण किती वेडेपणा करत होतो. जेवणाच्या या वेळेस पोहे खाऊ घालत होतो. चहाचा कप ट्रेमधून न देता हातातच देत होतो. का घाबरगुंडी उडत असावी आपली? एरवी आपला स्वभाव रोखठोक, कुणालाही सहज ठोकरणारा. खरंच प्रत्येक माणसाला अशी एक जागा असते तिथं तो स्वतःहून लीन होतो. प्रेमातून समर्पण, त्यातून आधीच्या भावनांचा त्याग. कुसुंबी रंग. आजच नेमकी आपण ही साडी का घालावी? त्याच रंगाची. ही असली सोनमुसी ओलसर भावना कधीच कुणाविषयी नाही. सांगळे सर, एक शांत संयत वादळ आलं आणि गेलंही. मनात बहुरंगी भावना निर्माण करत, कुसुंबी झाक सोडत. आपण अजूनही नाव दुरुस्तीची पोहोच जपून ठेवली आहे. का? महज एक कागदाच्या तुकड्यात कसल्या भावना. पण तरी तो कागद दिसला की मृण्मयी भावनेच्या भोऱ्याची प्रतले उठतात. शहची 12 घडी, कॉल केल्याचा प्रसंग, VNR मिरचीचे भजे, किती किती तिखट आठवणी. यांचं रूपांतर अचानक आजच्या कुसुंब्या रंगात का झालं असावं? जीवनाच्या या गोतावळ्यात किती किती माणसं भेटतात. दगडू सर, एसा, गोकुळ, पण त्यांच्या प्रती वेगवेगळ्या भावना. कधी बंधुभावाचा आधार, कधी लहान भावाची माया, कधी पितृरूपी आशीर्वादाची अपेक्षा. पण कुसुंबी रंगाची असली छबी सांगळीतच का?
ज्या ज्या वेळेस सहवास आला त्या त्यावेळेस आधीचा भावना कल्लोळ कमी कमी होत. गाडीतला सीटवरील रुमाल खाली टाकून सीट बळकावली तेव्हा फिरकी घेण्याचा मस्त कलंदर भाव. दुरुस्तीचा अर्ज करताना आमच्या नादी लागायचं नाही असा मुजोरपणाचा भाव. पण नंतर दूध घ्यायला जाताना हळूहळू हा कुसुंबी रंग उठला असावा. पहाटे 4लाच उठायची सवय लावून घेतली आपण. धना आप्पांच्या वाड्याचं पोटदार उघडलं की लाईटचा झोत अंगणात पडला रे पडला की डबा उचलत तयार तयार आपण. रत्तीबत जणू तो दुधाचा आणि सोबत जाण्याचा. सांगळे पुढे व आपण मागे. वारी पहाटेच्या वातावरणात. डब्यांची मस्त किनकिन. लिंबाची झाडं सावल्या. पक्ष्यांची किलबिल. किती वाऱ्या. रोजच्या रांगेत दगडू सरांचं मागून टपली मारल्याचा प्रसंग आणि त्यानंतर सांगळीने दिलेली चपराक. काय कुसुंब्या रंग रंग भावची. कुसुंब्या रंगाच्या स्टेटसला रिप्लाय आला आणि श्रावणी कितीतरी वेळ मोबाईल धरून बसली. पण नंतर अव्यक्तातच अव्यक्तता. छापऱ्याची तटबंदी ढासळत गाव उघडं पडलंय पण सांगळे सर मर्यादेची तटबंदी कधीच ढासळू देत नाहीत. नजरेच्या पाऱ्यात भावनेचा ताप वाढल्याचं निदर्शनात येतही पण तरीही सांगळेचा नजरेचा गोठण बिंदू विलयन बिंदू ही पक्का ठरलेला जणू. अवंतिकाचा आपलं डोकं उठवणारा स्प्रे. बट मोगऱ्याचा की कोणत्या मोगऱ्याचा गजरा आणि कुसुंबी साडीच्या पदराशी खेळणारे आपण. हे सार सार सांगळीच्या नजरेचा पारा ताप वाढलेल्याचं दर्शवत होता. पण तरी सांगळीची मर्यादा कमालीची. आपण एक वेळ ते कॉल येताच निघतानाच्या क्षणी पार वितळत होतो. समर्पण पण सांगळेचं ठरले पण पक्क. ही पण एक स्थित्यप्रज्ञाच. हवी असली स्थित्यप्रज्ञताही सांगळेकडून शिकण्यासारखी आहे. श्रावणीनं मोबाईल घेतला. ती टाईप करू लागली. लिहावं सार सार. छापरीच्या गाडीत बसल्यापासूनचा प्रवास आजच्या चहा पोह्याम पावितो. अव्यक्तता असह्य होते. व्यक्त तिची संपृक्तता गाठावी. 3 रात्रीच्या 2 वाजे पावितो एक एक बाब लिहून काढली. लेखास नाव दिलं श्रची बाराखडी. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.